चला, समोरचा डोंगर पहा कसला भारी दिसतोय. नाथ खुळा गाडीनं माग ना नाही. चला, गणपती बाप्पा मोरया, श्री गुरुदेव दत्त. अरे यार, हे असं आहे, पटकन लगेच सीट बेल्टचं वाजते असं. म्हणजे हा रस्ता पुढं केतकावळ्याचा बालाजी म्हणतात, तिकडे जातो नसरापूर साईडला. आणि या डाव्या बाजूला इथून एक आपल्या मंदिरात जाण्यासाठी रस्ता आहे, तर इकडनंही जाऊ शकतो आपण. ओके, तर हां बघा, इकडनं लोक आता गेले चालेल समोरून. हे इकडनं इथं आहे ना बऱ्याच वेळ ट्रॅफिक असते, आणि इथं ट्रॅफिक जे रॉंग साईडनी का म्हणजे काय करतात, तिथं डबल लाईन करतात. ते एका बाजून लोक चालतात ना, तरी पण दुसऱ्या बाजून लोक गाडी नाही असं पुढे घेऊन ट्रॅफिक करतात. आणि हा प्रकार इथं बऱ्याच वेळा होतो. चला यार, मस्त पाऊस चालू झालाय. आणि मला असं वाटलं होतं की यार घरून निघाल तेव्हा किती ऊन आहे, आता कसं काय एवढं उन्हात जायचं, कसं काय कुठं फिरायचं, आपल्याला कोणतं लोकेशन दिसणार, काय होणार. पण जसं नारायणपूरमध्ये आलो आहे, नारायणगाव तिकडं आलं नारायणपूर, तर तसं इथं आल्यानंतर ना हा जो पाऊस झाला का, ह्याने एक मनाला एक वेगळाच आनंद म्हणा किंवा एक वेगळंच सुख भेटलं आज म्हणायला गेलं. तर आता काय करूया, 2:15 वाजलेत. सायलीनं डब्बा दिलाय, म्हणजे मीच तिला म्हटलं डब्बा सोबत दे. तो डब्बा खाऊया आणि पुढचा प्रवास करूया. आता काय झालं की हा ऑलरेडी ह्या वेळेसपर्यंत आपण साताऱ्यामध्ये पोहोचायला पाहिजे. पण माझं कसं होतं की जास्त आपण डोक्याला त्रास नाही घेत, जमलं तर ठीक, नाही जमलं तर इथून सुद्धा गाडी माघारी घेऊ. म्हणजे असं काय आपण कमिट नाही की बाबा नाही की आता हे असं जायचं आणि तिथं जायचं आणि इथं साताऱ्यात पोहोचलं पाहिजे, कोल्हापुरात पोहोचलं पाहिजे, श्रीवर्धनला पोहोचलं पाहिजे, असं काय नाही. वाटलं आलो, नाही पटलं निघालो माघारी. आता सोबत कोणी असतं काय म्हणलं असतं, यार तुम सकाळी म्हटलं तर आपल्याला तिकडे जायचं, साताऱ्याला जायचं आणि कोल्हापूरला जायचं आणि निघाला माघारी. असं हे काही गोष्टी असतात ना, हे आपल्याला हे नको. त्यासाठी एकटा वन मॅन शो. ओके, कोणाला कमिट नाही करायचं की बाबा मग आपण इकडे जाऊ आणि तुला तिकडे नेतो मी, असं नाही. हां, गेलो फिरायला, वाटलं नेलं तर नेलं, नाही तर नाही नेलं. ओके, आपण म्हटलं खूप चांगला पाऊस चालू झाला आहे बरं का, आणि पुढं आलो. आता पुढं आल्यानंतर ना हा पाहिला का इथं हा घाट आहे. हा कोणता घाट आहे बरं, या घाटाचं नाव मला पण नाही माहिती आहे बरं का. बरेच वेळा म्हणतात पण नाही माहिती. तर ह्या घाटाच्या खाली गेलं ना की असं कडक ऊन पडले, कडक. कसलं भारी यार वातावरण आहे बाहेर, दिसतं नाही. व्हिडिओमध्ये पण कसं भारी दिसतं. मी व्हिडिओ बंद केला होता, पण याच्यात लक्ष गेलं का माझं, त्यावेळेस मी पाहिलं तर अरे यार म्हणलं लय भारी दिसते. थांब व्हिडिओ चालू करतो. केतकावळे 6 किलोमीटर. कसं आहे, अलीकडं सावली, पलीकडं कडक असं ऊन. छान आहे यार. चला, तर काहीतरी कोणाच तरी कार्यक्रम वाटतं, काय पूजा वगैरे काहीतरी आहे वाटतं. वळू का गाडी, वळू? 2 वाजलेत. नको बाबा, चला आपलं हाय तेच खाऊया घरातलं. कसं आहे समोरचा परिसर, म्हणजे हे जे आहे ना, हाच निसर्ग, ह्याच गोष्टी आपण आपल्या नजरेत मनात साठवून ठेवायच्या असतात, हे का नाही. कारण लय भारी दिसते यार. तर आपण आत्ता काय झालं, ते घाटाच्या खाली आलोय. तिथं हा केतकावळे बालाजी म्हणतात ना, केतकावळेतील त्या बालाजीचं मंदिर आहे शेजारी. मला वाटतं आपण तिकडे जाऊया एकदा. इथं काय आता काय बरेच दिवस मी पण नाही आलो, तरी पण एकदा जाऊया. आल्या सरशी एकदा नजर टाकूया इकडं आणि जाऊया. चल
जाऊ द्या, बघूया पुढं. इथून आत गेल्यावरती काय म्हणतात, कसं आहे, कुठं आहे, काय आहे, कसं, थोडंसं चौकशी करूया. ओके. हे ऐक, निसर्ग मात्र एक निसर्ग आहे, छान यार. बघूया आल्या सरशी जाऊया तर खरं. कुठं कुठं कसं आहे, काय आहे कळेल तर खरं आपल्याला. तिथं आलतो मला वाटतं, पण मी बरेच दिवस झाले असेल, तर 5-6 वर्ष, 5-6 वर्ष झाले असतील इथं आलेलो. इथं गाडी पार्किंगचं आहे मला वाटतं. बघूया. चांगली गर्दी राव इथं गाडी पार्किंगला. देवाची द्वारी उभा क्षणभरी पुण्याची गणना कोण करी. कसं आहे इथं पार्किंगचं. कुठं आहे बरं पार्किंग, कसं आहे बरं इथं पार्किंग. आपलीच गर्दी इथं. कॅन्ड पडायचं खाली पाण्याचा खुळबुळ खुळबुळ अजून. कसं थोडं चालायला लागलं तर चालेल, पण गाडी थोडीशी सावलीत राहील ना आपली. इथे ना खरंच खूप मोठं पार्किंग आहे. ही आपली वेगळी आपण इथं पार्क केली. चला आता ही पार्किंग पाय जायला जागा कुठं नाही. चला आता पाय जायला जागा बघितली पाहिजे कुठं नाही. जाऊया जरा दर्शन घेऊया. दर्शन मला वाटत नाही होईल, कारण की गाड्या बघितल्या किती आहेत. हे इकडचे सोडा, हे इकडचे तर हाय आहे, आणि याच्या व्यतिरिक्त आहे ना पलीकडं पण फुल झाले, फुल तिकडं पण. साईडचं पहा मला कसला परिसर आहे. मला वाटतं बातच आहे वाटतं शेती खाली काय. चला तिथून पायी चालत जायचं आहे. ते मोबाईल ठेवायचं मला वाटतं इथं कुठं अलीकडेच वाटतं. चला जाऊया पुढं, पाहूया कसं आहे, काही अजून कसं आहे काय नाही. इथं मोबाईल ठेवता वाटतं. राईट, मोबाईल नाही, चप्पल स्टँड इथं आहे बरं का. चला बघूया आधी पुढं काय कसं आहे. कसं आहे मंदिर आहे. हा इथंच मंदिर आहे काय यार, कसं दिसतंय मंदिर आहे का. चला आधी चप्पल ठेवूया इथं. इथं आलं ना की इथं हे मोबाईल जमा करण्याचं ठिकाण कुठे. हा इथं नाही का, इथं चप्पल स्टँड आहे. चप्पल स्टँडनंतर पलीकडे लगेच रूम. इथं अल्पोपहार आहे, उत्तारा क्षेत्रम काहीतरी. हे काय पुरुष कल्याण कट्टा कसला काय माहिती. इथं आहे बाबा, जाऊ द्या. मोबाईल आणि ते जमा करण्याचं क्षेत्र आहे. इथं व्हिडिओ वगैरे काढतात बरेच जण दिसले तर मला, त्यामुळं पाहू. इथपर्यंत रिक्षा येतात बरं का. हे काय उबेर ॲटो. असं चला पलीकडं लोक जातात ते बरं का इकडनं. कुठं आहे कसं आहे काय, थांबा पाहूया आपण. कसं आहे मंदिर, छान आहे. तिथं पुढे ना अलाउड नाही, नाहीतर पकडायची मला तिथं सगळी ठेवायची बांधून कुठंतरी. त्यापेक्षा जातो, दर्शन घेतो आणि माघारी येतो. चला हे नाही तर मंदिराचा समोरचा भाग आहे, कळस तर सगळे तर काय आहे. मी असं दिसतो इथं. फॉल्ट असं आहे की इथं ना व्हिडिओ अलाउड आहे ना फोटो अलाउड आहे. हे बाकीचे समोरून घेतात. ते जायला जागा नाही वाटतं मला वाटतं. प्लीज पाय वाचले बाबा इथं खाली. चला जाऊ माघारी जाऊया. A few moments later. हे मंदिर आहे. त्या मंदिरातून आपण आता ना मस्त असं दर्शन करून पाठीमागं आलो आहे. दर्शन ॲज युजल दरवेळेसप्रमाणे आपण बऱ्यापैकी बाहेरूनच घेतलं. खूप गर्दी आहे तिथं. त्यापेक्षा जाऊया आता
काहीतरी पोटा पाण्याचं पाहिलं पाहिजे. खाऊया आणि खाऊ आणि मग निघूया. उन्हातून आलं ना की चेहऱ्याची पार वाट लागते. तर आता काय झालंय, पण केतकावळ्याचा बालाजी आहे ना, त्याचं दर्शन घेतलंय, आलोय. जरा पाणी पिऊया. काय झालं आता मला एक थोडंसं कन्फ्युजन झालं आहे. काय रे, आता वाजले 3 आणि आपण अजून इथंच आहे. त्यापेक्षा मला असं वाटतं आता घरी जावं. A few minutes later. थोडासा आहे ना प्लॅन चेंज केला, म्हणजे फायनल चेंज केला बरं का. मगाशी फक्त म्हटलं होतं, आता फायनल चेंज केला. काय झालं, 3-3:30 वाजून गेले, 3:30 तर वाजलेत. आणि मग असं वाटतं की एवढ्या उशिरा इथून पुढं साताऱ्याला, कारण सातारा इथून बराच लांब आहे, 70-80 किलोमीटर, 80 काहीतरी किलोमीटर, 80-90. मग इथून साताऱ्याला जायचं, तिथून पुढचा प्रवास करायचा, कुठेतरी राहायचं. त्यापेक्षा 1-1.5-2 तासात घरी जाऊ, आराम करू आणि उद्या पहाटे निघूया. म्हणजे उद्या सकाळचं लवकर निघालो की नाही 8-7-8 वाजेपर्यंत आपण साताऱ्यात गेलो पाहिजे. 7:30-8-9 वाजेपर्यंत म्हणतो पार मी. पुढचा प्रवास थोडा व्यवस्थित करता येईल, आहे का नाही. तर मला वाटतं आता चला जाऊया घरी. जाताना काय झालंय, एका ठिकाणी मला ना आभाळ झालेलं दिसलं बघा. या ठिकाणी पाऊस चाललाय का नाही की काय माहीत नाही, पण असं आहे ना, आभाळातून अशा खाली रेषा म्हणतो ना आपण, अशा काळ्या रेषा झाल्यात पाठी खाली. हो तुम्हाला हा इथून दिसेल बघा व्यवस्थित. नक्की तिथं पाऊस चाललाय का काय झालं काय ना, पण अशा आहेत ना जवळजवळ अशा 8-9 आहेत ना, अशा काळ्या रेषा खाली झाल्यात. काळ्या रेषेच्या खाली झालेत. दिसतात का नाही काय माहीत तुम्हाला बघा. असं नक्की काय कळा ना का, तिथं पाऊस पडतोय का काय होतंय, कसं आहे पहा. A few minutes later. चला आपण आता आहे ना वडू बुद्रुक, श्री क्षेत्र वडू बुद्रुक जवळ आलोय. आता बाहेर पाहिलं तर मस्त असं आहे ना आभाळ आलंय आणि पाऊस येईल, आणि पाऊस येण्याची चिन्ह दिसत आहेत. चला जर आलाच पाऊस तर पाऊस एन्जॉय करूया. तर आता जेवणाचं तर काय जरा वाजलाय बोरे आजचा. बघू आता घरी गेल्यावर काहीतरी करायला सांगूया. ए चिमू, ए चिमू, चिम्या, चिम्या. पेरू खायची तुला, पेरू खायचं, पेरू खाय रे. ए चिमू, ए चिमे, ई आ आ. काय करतोय, बरे का नाही, मजा आहे का नाही. हा तुला म्हणलं होतं नीट नको जाऊ बाळा. अरे नाही पाडली पण न्यूज नको ना तू कुठू. तू नाही पाडली मला माहिती नाही पाडली, पण तू काय करतो, ही तू सायकलची वाट लावली, हिची पण वाट लावशील. तो काय सांगते ते बाबा. चला शिवता जा, आलूया आता घरी, ठेवूया.